नमस्कार. आज आपण मिरचीची भाजीची रेसिपी पाहणार आहोत. अजिबात तिखट न लागणारी खानदेशातील दायगंडोरी कसे बनवतात हे आज आपण पाहणार आहोत. ती खाऊन तुम्ही म्हणणार आहे लाजवाब. त्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर अशी हिरवी मिरची, आंबट चुका, हिरवं वांग, कांदा, लसूण, अद्रक, डाळ, तुरीची डाळ आणि खसखस, गोडांबी, त्यानंतर खोबरं आणि शेंगदाणे. खसखस आणि गोडांबीमध्ये आपण आता पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे ती भिजेल. आपण आता हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि भाजीसुद्धा कापून घेतलेले आहे. हिरवी मिरचीचे तुकडे यालाच आपण गंडोरी असं म्हणतात. आणि ही जी तुरीची डाळ आहे तर ही डाळ न म्हणता दाय असं म्हटलं जातं आणि ही दाय गंडोरीची ही भाजी आहे. तुरीची डाळ आपण छान अशी धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण ज्या कापलेल्या भाज्या आहेत तर ह्या टाकून आणि त्यात डाळ शिजायला लागेल तेवढं पाणी टाकून आपण त्या भाज्या पूर्ण टाकून घेणार आहोत आणि कुकर हा गॅसवर चढवून देणार आहोत. डाळ शिजायला जेवढ्या शिट्ट्या लागतात तेवढ्या शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत. छान मऊसूत अशा ह्या भाज्या शिजतात आणि त्यानंतर आपल्याला त्याला चांगलं घुटून घ्यायचं आहे, चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. एका बाजूला आपण आता खसखस आणि गोडांबी जी भिजत घातलेली होती तर त्याची अशी बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेणार आहोत आणि ती एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक आणि त्यासोबत भरपूर असं जिरं घालून आपण त्याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण जो कांदा घेतलेला होता तो सुद्धा फोडणीसाठी आपण बारीक कापून घेणार आहोत. आणि तसंच आपण जे शेंगदाणे घेतले होते त्याचे जाडसर भरड आपल्याला काढून घ्यायचे आहे, म्हणजे ते पूर्ण ठेवायचे नाही तर जाडसर असा कूट त्याचा करून घ्यायचा आहे, म्हणजे भाजीमध्ये तो जेव्हा दाताखाली येतो तेव्हा खूप चांगला लागतो. खोबऱ्याचे तुकडे करून सुद्धा आपण त्यात टाकू शकतो, पण या ठिकाणी मी खोबऱ्याचा किस वापरलेला आहे. या भाजीमध्ये जर आपण हिरवा कच्चा टोमॅटो जर टाकला तर ती अजूनच चांगले लागते. या ठिकाणी आपली फोडणीची तयारी ही पूर्ण झालेली आहे. आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्यात 2 मोठे डाव किंवा 2 मोठे चमचे भरून आपण तेल टाकलेलं आहे आणि किंचित जिरं टाकून आपण त्यात कांदा टाकलेला आहे आणि कांदा आपल्याला हा आता छान परतून घ्यायचा आहे. एका बाजूला आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला कुकर आता तयार आहे. कांदा हा चांगला परतला गेला आहे आणि त्यात आपण लसूण अद्रकची पेस्ट आणि जे खसखस आणि गोडांबीची पेस्ट केलेली होती ती आपण त्यात टाकून चांगली खमंग अशी भाजून घेणार आहोत. आणि त्याचंच आपण खोबरा किस आणि शेंगदाण्याची भरड टाकून थोडं परतून घेऊया. आणि ह्या फोडणीमध्ये आपण हळद टाकणार आहोत, कसुरी मेथी आणि धने पावडर टाकणार आहोत. अतिशय पौष्टिक असे पदार्थ आपण त्यात घातलेले आहे, त्यामुळे हिवाळ्यात गरमागरम अशा डाळ गंडोरीच्या भाजीचा नक्की आस्वाद घ्या.
कुकर आपला आता थंड झालेला आहे आणि आपण ते उघडून रवीने छान घोटून घेणार आहोत. परंतु या ठिकाणी माझी रवी ही व्यवस्थित काम करत नसल्यामुळे ते खूप असं एकजीव नाही झालेलं आहे. आपण कोणतीही जी लढाई असते तर ती जिंकण्यासाठी काय करत असतो तर आपले हत्यारं चांगले पाजळून घ्यावे लागत असतात. पण आज माझं एक हत्यार हे थोडंसं कमी पडलेलं आहे, पण काही हरकत नाही. भाजी अतिशय छान चविष्ट झालेली आहे. आपण ती एकजीव करून घ्यालच ही आशा आहे. आणि त्यात आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण ही भाजी जी आहे ती आपल्याला खूप उकळ्या आणाव्या लागतात. आपण जे टाकलेले जिन्नस आहेत त्यामध्ये तर ते पूर्ण त्याच्यात एकजीव होतात आणि मग त्याची चव जी आहे तर ती छान उभारून अशी वर येते. आणि मिरची वगैरे अजिबात त्यात बाधत नाही आपल्याला, कारण आपण भरपूर असं मटेरियल टाकलेलं आहे. खसखस आहे, खोबरं आहे, शेंगदाणे आहे, त्यानंतर गोडांबी आहे. त्यामुळे आपल्याला ते अजिबात तिखटपणा तिचा बाधत नाही. आणि ही भाजी जी आहे तर हिचं वैशिष्ट्य असं आहे की ती चांगली कुस्करून काला करून ओरपूनच खायची असते आणि प्लेटमध्ये घेऊन छान तिचा आस्वाद घ्यायचा असतो. अगदी प्यायची असते ती भाजी, अजिबात तिखट लागत नाही किंवा पोटाला कोणताही त्रास होत नाही. आणि ही अशी तयार झालेली जी भाजी आहे तर यामध्ये आपण अंदाजाने आपण मीठ टाकायचं आणि छान अशी त्याला उकळू द्यायची. आपली मिरचीची भाजी तयार आहे. एकदा नक्की ही रेसिपी करून पहा. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.